लक्ष द्या. नफा तोटावरचे काही महत्त्वाची उदाहरणं आपण आज बघणार फक्त ट्रिकच्या सहाय्याने. ही जर उदाहरणं तुम्ही बघितली तर दिसायला अवघड दिसतात, मोठे वाटतात प्रश्न, परंतु एकही सूत्र न वापरता फक्त ट्रिकच्या सहाय्याने कसं सोडवायचं हे आज आपण बघायचं. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलंय, एक वस्तू आहे 425 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयास विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती असं विचार. काय म्हणले, 425 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा 650 रुपयाला विकल्यानंतर होतो, आणि त्या वस्तूची आपल्याला काय काढायला सांगितले, खरेदीची किंमत काढायला सांगितली. 425 रुपयाला ती वस्तू विकल्यानंतर जो तोटा होणार आहे, तो किती मानूयात, X रुपये मानूयात, बरोबर. आणि 425 रुपयाला वस्तू विकल्यानंतर जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा 650 रुपयाला विकल्यानंतर होतो. म्हणजे 650 रुपयाला जर ती वस्तू विकली गेली तर नफा किती होणार आहे, Xच्या दुप्पट म्हणजे किती, 2X रुपये, बरोबर. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता एक लक्षात घ्या, ही जी तोट्यातली विक्रीची किंमत आहे त्याच्यामध्ये तोटा अधिक केला की काय मिळते, खरेदी किंमत मिळते. किंवा नफ्यातली जी विक्रीची किंमत आहे त्यातून नफा वजा केला की आपल्याला काय मिळते, खरेदी किंमत मिळते. लक्षात येतंय. समजा ही पेन आहे, हा मी 800ला विकला आणि त्यावेळेस मला 200 रुपये तोटा झाला. हा जो पेन आहे तुम्ही कितीला विकला, 800ला विकला, त्यावेळेस 200 रुपये तोटा झाला, म्हणजे खरेदी किमतीपेक्षा 200 रुपये मला कमी आले. तर ह्या पेनची खरेदी किंमत किती, 1000 रुपये, बरोबर. कसं काढलं, 800 ही विक्रीची किंमत, तोटा किती झालाय, 200 रुपये, म्हणजे खरेदी किमतीपेक्षा पण मला काय आलेत, 200 रुपये कमी आलेत. मग ह्याची जर खरेदी किंमत काढायची असेल तर काय करणार आपण, 800 अधिक 200 किती आली खरेदी किंमत, 1000 रुपये. तसंच आहे, 425 रुपयाला वस्तू विकल्यामुळे X रुपये तोटा झाला, तर ह्या वस्तूची खरेदी किंमत कशी काढणार, तोट्यातली विक्रीची किंमत 425 रुपये अधिक तोटा, 425 रुपये ही तोट्यातली विक्रीची किंमत अधिक तोटा केलं की काय मिळणार तुम्हाला, खरेदी किंमत मिळते. आणि 650 रुपयाला जर ती वस्तू विकली असती तर नफा किती होणार आहे, 2X रुपये नफा होणार आहे. मग मला सांगा, ज्यावेळेस नफा होतो त्यावेळेस आपण खरेदी किंमत जर काढायची म्हटलं तर ह्यातून काय करणार, नफा वजा करणार. म्हणजे नफ्यातली जी विक्रीची किंमत असते ती कशी असते, खरेदी किंमत अधिक नफा, बरोबर. मग 650 रुपयामध्ये कोण कोण आहे, खरेदी किंमत पण आहे आणि नफा पण आहे. मग ह्यातून जर आपण नफा बाजूला काढला तर काय मिळते, खरेदी किंमत मिळते. मग 650 मधून जर 2X हा जर नफा वजा केला तर काय मिळणार, खरेदी किंमत. ही पण खरेदीची किंमत आहे आणि ही पण खरेदीची किंमत आहे, दोन्ही खरेदी किंमती काय आहेत ते माहित ना. तोट्यातली विक्रीची किंमत अधिक तोटा काय मिळाली, खरेदीची किंमत. किंवा नफ्यातली विक्रीची किंमत वजा नफा काय मिळाली, खरेदीची किंमत. म्हणजे ह्या दोन्ही खरेदी किंमती काय आहेत ते माहित ना, बरोबर. मग आता X ची किंमत काढा, तुम्हाला डायरेक्ट काय भेटून जाईल, त्या वस्तूची खरेदी किंमत भेटून जाईल. कसं बघा, X वाल्या टर्म एकत्र करायच्या, वजा 2X ला इकडे आणा, 425 ला पलीकडे पाठवा. इथं कोण आहे, X, वजा 2X ला इकडे आणलं काय झालं, अधिक 2X. 425 अधिक आहे, पलीकडे गेल्यानंतर काय होईल, वजा 425. 650 मधनं 425 जर वजा केलं, 650 मधनं 425 वजा करायचं. हा, 600 मधनं 400 गेलं 200, 50 मधनं 25 गेलं 25, किती राहिलं 225. आणि अलीकडे X अधिक 2X किती राहिलं 3X. 3X बरोबर 225, 3 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर X बरोबर 225 भागिले 3, 3 1 3, 3 7 21, 22 मधून 21 गेलं किती राहिलं 1, 1 वरती घेतलं 5 किती झालं 15, 3 5 15. X ची किंमत किती आली 75. आपल्याला काय काढायचं आहे, त्या वस्तूची खरेदी किंमत. मग तुम्ही त्या वस्तूची खरेदी किंमत कशी मिळवू शकता, 425 अधिक X करा किंवा 650 वजा 2X करा, काय भेटणार आहे तुम्हाला, खरेदीची किंमत भेटणार आहे. मग 650 वजा 2X करण्यापेक्षा 425 अधिक X करायला सोपं आहे ना, बरोबर. 425 अधिक X म्हणजे 425 अधिक 75 किती झालं 500 रुपये. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली 500 रुपये. पर्याय क्रमांक 4. समजलं, जायचं पुढे. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, एक वस्तू 840 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती. हे गणित तुम्ही 2 पद्धतीने सोडवू शकता. मी तुम्हाला दोन्ही पद्धती एक्सप्लेन करतो बघा. एकामध्ये काय करणार, 840 रुपये ही विक्रीची किंमत आहे, तर नफा किती झालाय, नफा हा विक्री किमतीच्या 1/6 पट, म्हणजे 840 ची काय करायची 1/6 पट, तर 840 गुणिले 1/6, बरोबर. 6 ने 840 ला भागा, 6 1
6, 8 मधून 6 गेलं किती राहिलं 2, 2 वरती घेतलं 4 किती झालं 24, 6 चोक 24, शून्याला 0 किती आला नफा 140 रुपये नफा आला. बरोबर. आपल्याला काय विचारलं तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती. काय करणार तुम्ही नफ्यातली जी विक्रीची किंमत असते ह्यातून जर नफा वजा केला तर तुम्हाला काय मिळणार खरेदी किंमत मिळणार. बरोबर. नफ्यातली विक्रीची किंमत किती आहे 840, ह्यातून नफा जर 140 रुपये जर वजा केला 40 मधून 40 गेलं 0, 800 मधून 100 गेलं 700, खरेदी किंमत किती आली त्या वस्तूची 700 रुपये. ही झाली एक पद्धत. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय बघा त्याच्यापेक्षा काय करणार काय सांगितलंय 840 रुपयाला वस्तू विकल्यानंतर विक्री किमतीच्या 1/6 पट नफा होतो. म्हणजे नफा हा कसा मिळवणार तुम्ही विक्री किमतीच्या 1/6 पट. बरोबर. विक्री किंमत गुणाकार तिकडे आल्यानंतर भागाकार, तर नफा भागिले विक्रीची किंमत बरोबर किती आलं 1/6. 1/6 म्हणजेच काय आलं 1/6. नफ्याचं विक्री किमती बरोबर असलेलं गुणोत्तर मिळालं तुम्हाला 1/6. 6 भाग ज्यावेळेस विक्रीची किंमत आहे त्यावेळेस 1 भाग काय नफा. मला विचारलंय काय वस्तूची खरेदीची किंमत किती. नफ्यातली जी विक्रीची किंमत असते त्यातून जर नफा वजा केला तर तुम्हाला काय मिळते खरेदी किंमत मिळते. मग 6 भाग विक्रीची किंमत आहे 1 भाग नफा आहे, तर विक्रीच्या किमतीतून नफा वजा केला म्हणजे 6 वजा 1 केलं तर खरेदी किंमत म्हणजे किती भाग येतील 5 भाग येतील. दिलंय तुम्हाला काय 840 रुपये ही विक्रीची किंमत दिली आणि विक्रीच्या किमतीवरून काय विचारले खरेदीची किंमत विचार. बरोबर. तर ह्याच्यावरनं पण आपण गुणोत्तरावरनं पण काय मिळवणं गरजेचं आहे विक्रीची किंमत आणि खरेदीची किंमत मिळवणं गरजेचं आहे. 6 भाग विक्रीची किंमत असताना 1 भाग नफा म्हणजेच आपण खरेदी मिळवली. विक्रीमधून नफा वजा केला तर 5 भाग काय आली खरेदी आली. बरोबर. 5 भाग खरेदी असताना विक्री किती आहे 6 भाग आहे, परंतु प्रत्यक्षात विक्री किती आहे 840, तर प्रत्यक्षात खरेदी किती मानली x मानली. ह्या वरच्या आडव्या 2 संख्यांमध्ये जो संबंध आहे तो खाली तयार करा किंवा ह्या उभ्या 2 संख्यांमध्ये जो संबंध आहे तो ह्याच्यामध्ये तयार करा. 6ला आणि 840ला 6ने भाग जातोय 6 1 6, 6 1 6, 8 मधून 6 गेलं किती राहिलं 2, 2 वरती घेतलं 4 किती झालं 24, 6 चोक 24, शून्याला 0. 1 ला किती न गुणल्यावर 140 येते 140 न गुणल्यावर 140 येते, म्हणून 5 ला पण काय करायचं 140 न गुणायचं x ची किंमत भेटल. 5 ला किती न गुणायचं 140 न. 14 पंचे 70, 70 वरती 1 0 म्हणजे काय झालं 700 रुपये ही त्या वस्तूची काय मिळाली खरेदी किंमत मिळाली. पर्याय क्रमांक 1. समजलं. जायचं पुढं. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एक वस्तू एका व्यक्तीने 648 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या 1/9 पट नफा झाला, तर शेकडा नफा किती झाला. हे पण गणित तुम्ही 2 पद्धतीने सोडवू शकता. बघा कसं नफा झालाय किती विक्री किमतीच्या 1/9 पट आणि ती वस्तू विकली कितीला 648 ला, तर 648 ही विक्रीची किंमत त्याची किती पट करायची 1/9 पट करायची. बरोबर. 9 न 648 ला भागलं 9 1 9 9 7 63, 64 मधून 63 गेलं 1 राहिलं त्याच्यावरती घेतलं 8 किती झालं 18, 9 2 18. नफा मिळाला तुम्हाला 72 रुपये. बरोबर. आता 72 रुपये नफा मिळाला. तुमच्याकडे विक्रीची किंमत आहे, विक्रीच्या किमतीमधून जर तुम्ही नफा बाजूला काढला तर काय मिळेल तुम्हाला खरेदीची किंमत मिळाली, आणि खरेदीची किंमत मिळाल्याशिवाय तुम्ही शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवायची गोष्ट शेकडा नफा किंवा शेकडा तोटा जर काढायचा असेल तर तुम्हाला खरेदीची किंमतच काढावी लागते. बरोबर. मग 648 रुपये विक्रीची किंमत आहे, त्यातून नफा 72 रुपये काय करा वजा करा. 8 मधून 2 गेलं 6, 64 मधून 7 गेलं 57, 576 रुपये ही काय आली खरेदीची किंमत आली. मग कसं मिळवणार शेकडा नफा कसा मिळवणार 576 रुपये खरेदी किंमत असताना 72 रुपये नफा, तर 100 रुपये खरेदी किंमत असताना x रुपये नफा मानू. बरोबर ना. शेकडा नफा काढायचा म्हणजेच काय काढायचं 100ला प्रमाण काढायचं, म्हणजे 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर नफा किती मानला x रुपये. आलं लक्षात. 576 रुपये खरेदी किंमत असताना 72 रुपये नफा, तर 100 रुपये खरेदी किंमत असताना नफा किती मानला x. तिरकास गुणाकार करून सोडवायचं 72 गुणिले 100 आणि ह्या साईडला कोण येईल 576 गुणिले x, परंतु x ला जी संख्या गुणाकारात ती इकडे आल्यानंतर भागाकारात. त्यामुळे एक लक्षात घ्या इथून पुढे x ला जी संख्या गुणाकारात असणार ते आपण डायरेक्ट इकडे काय करणार भागाकारात घेणार.
भाग घालवा. 24 न भाग जाईल. 24 त्रिक 72. 24 दुने 48. 57 मधून 48 गेले किती राहिलं 9. 9 वरती घेतलं 6 किती झालं 96. 24 चौक 96. 3 1 3 3 8 24. 8 ने आता 100ला भागायचं. आता पर्यायाकडे बघायचं. पर्याय सगळे कसे दिलेत? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेत बरोबर. आणि 100ला तर 8 ने निशेष भाग जाणार नाही, त्यामुळे उत्तर कसं काढायचं आपल्याला? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये काढायचं. हां 4 ने भाग जाईल. 4 दुने 8. 4 दुने 8. 10 मधून 8 गेले किती राहिलं 2. 2 वरती घेतलं 0 किती झालं 20. 4 पंचे 20. x बरोबर किती आलं 25/2. बे एक बे बे एक बे बरोबर. 2 मधून 2 गेलं 0. वरनं घेतलं 5. बे दुने 4. 5 4 गेले किती राहिलं 1. आता वरून घ्यायला संख्या शिल्लक नाही, मग बाकी किती राहिली 1. ती बाकी राहिली ती अंशात लिहायची. भाग कितीचा बसलाय 12चा बसलाय, ते पूर्णांकात लिहायचं. आणि छेदात किती 2, तर इथं पण किती लिहायचं 2. 12.1/2% नफा झाला. पर्याय क्रमांक 3. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत बघा. काय म्हणले? 648 रुपयाला वस्तू विकल्याने विक्री किमतीच्या 1/9 पट नफा झाला. म्हणजे नफा कसा मिळवणार तुम्ही? नफा बरोबर विक्री किमतीची किती पट? 1/9 पट. मग विक्री किंमत गुणाकार तिकडे आल्यानंतर नफा भागिले विक्रीची किंमत बरोबर किती आलं 1/9. 1/9 म्हणजेच 1/9. तुम्हाला गुणोत्तर मिळालं कशाचं? नफ्याचं विक्री किमतीसोबत असलेलं गुणोत्तर. 9 भाग विक्री किंमत असताना 1 भाग काय नफा आहे. काय मिळवायचं? खरेदी किंमत मिळवायची. खरेदी किंमत कशी मिळवणार? नफ्यातली जी विक्रीची किंमत आहे त्यातून नफा बाजूला काढलं की तुम्हाला काय मिळते? खरेदीची किंमत मिळते. 9 भाग विक्रीची किंमत आहे आणि 1 भाग काय नफा. 9 मधनं 1 गेलं किती आलं 8. 8 बरोबर. खरेदीची किंमत किती आली? 8 भाग आली. नफा किती? 1 भाग. मग 8 भाग खरेदी असताना नफा किती? 1 भाग. तर 100ला किती म्हणायचं? 1 पाहिजे. हां 8 भाग खरेदी किंमत असताना 1 भाग नफा, तर 100ला किती मानलं? x. तिरकस गुणाकार करायचा. 8 गुणिले x किती झालं? 8x. 100 1 100. x ला जी संख्या गुणाकारात ती पलीकडे गेल्यानंतर x बरोबर 100 भागिले 8. 8 1 8. 8 1 8. 10 मधून 8 गेलं किती राहिलं 2. 2 वरती घेतलं 0 किती झालं 20. 8 दुने 16. 20 मधून 16 गेलं किती राहिलं 4. आता वरून घ्यायला संख्या शिल्लक नाही, म्हणजे बाकी किती राहिली 4. 4 कुठं लिहिलं? अंशात. 12 कुठं? पूर्णांकात. आणि भागले कशाने? 8 ने. ती कुठं? छेदात. परत भाग जाईल. 4 1 4 4 2 8. किती आलं उत्तर? 12.1/2%. एवढा नफा झाला. पर्याय क्रमांक 3. समजलं? जायचं पुढं. चौथ्या प्रश्नात काय दिलं बघा. एक वस्तू 256 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या 1/8 पट तोटा झाला, तर शेकडा तोटा किती झाला? तोटा किती झालाय? विक्री किमतीच्या 1/8 पट. म्हणजे विक्री किमतीची 1/8 पट केली की तुम्हाला काय मिळणार? तोटा मिळणार. विक्री किंमत गुणाकार तिकडे आल्यानंतर तोटा भागिले विक्रीची किंमत बरोबर काय आलं? 1/8. म्हणजे तोट्याची विक्री किमतीसोबतचं गुणोत्तर आलं किती? 1/8. 8 भाग विक्री किंमत असताना 1 भाग काय तोटा. तर खरेदी किंमत कशी मिळवायची? तोट्यातल्या विक्रीची किमतीमध्ये तोटा अधिक केल्यानंतर काय मिळतं? खरेदीची किंमत मिळते. मग तोट्याची किंमत किती आहे? 8 भाग आहे. तोटा किती आहे? 1 भाग. जो 1 भाग आहे तो विक्री किमतीमध्ये अधिक करा. हां 8 आणि 1 किती झालं? 9. ही खरेदीची किंमत झाली. 9 भाग काय झाली? खरेदीची किंमत झाली. का 9 भाग खरेदीची किंमत असताना तोटा किती आहे? 1 भाग. तर 100ला किती म्हणायचं? x. 9 भाग खरेदीची किंमत असताना 1 भाग तोटा, तर 100ला किती? x. बरोबर. तिरकस गुणाकार करायचा. 9x बरोबर 100 1 100. x ला जी गुणाकारात ती संख्या पलीकडे गेल्यानंतर भागाकारात 100 भागिले 9. 9 1 9. 9 1 9. 10 मधून 9 गेले, 1 राहिले त्याच्यावरती घेतलं 0 किती झालं? 10. 9 1 9. परत 10 मधून 9 गेले किती राहिलं? 1. आता वरून घ्यायला संख्या शिल्लक नाही, त्यामुळे बाकी कुठे लिहायची? अंशात. त्यात काय लिहायचं? 9. आणि पूर्णांकात कोण? 11. 11.1/9% तोटा झाला. पर्याय क्रमांक 2. समजलं? जायचं पुढे. 5व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. एक वस्तू आहे 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर खरेदीची किंमत किती? काय म्हणले?
1470 रुपयाला एक वस्तू विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो. तर खरेदीची किंमत किती? नफा मिळवायचं म्हणलं तर काय करावं लागतंय? खरेदी किमतीची किती पट करणार? 1/6 पट करणार, बरोबर. मग मगासारखं खरेदी किंमत गुणाकार तिकडे नंतर भागाकार. नफा भागिले खरेदीची किंमत किती आलं? 1/6. म्हणजे नफ्याचं खरेदी किमतीबरोबर गुणोत्तर आलं किती? 1/6, बरोबर. 6 भाग खरेदी असताना नफा किती? 1 भाग. 6 भाग खरेदी असताना नफा किती? 1 भाग. आपल्याला दिलंय काय? विक्रीची किंमत दिली. मग विक्रीच्या किमतीवरनं काय मिळवायचं? खरेदीची किंमत मिळवायचं. मग इथं पण विक्रीची किंमत मिळवून घ्या. 6 भाग खरेदी असताना 1 भाग नफा आहे. तर विक्रीची किंमत म्हणजे किती भाग असतील? 6 आणि 1 7 भाग. कारण खरेदीची किंमत अधिक नफा बरोबर काय असतं? नफ्यातली विक्रीची किंमत आहे ना. नफ्यातली विक्रीची किंमत म्हणजे काय असतं? खरेदी किंमत अधिक नफा. मग 6 भाग खरेदी आहे त्यावेळेस 1 भाग नफा आहे. तर 6 आणि 1 7 भाग काय आलं? विक्रीची किंमत आली, बरोबर. 7 भाग विक्रीची किंमत असताना खरेदीची किंमत किती आहे? 6 भाग आहे. परंतु ओरिजिनल विक्रीची किंमत किती आहे? 1470. तर ओरिजिनल खरेदी किंमत किती मानली? x. 7 1 7, 7 2 14, 7 1 7, 0 0. 1 ला किती गुणल्यावर 210 येते? 210 न गुणल्यावर 210 येते. मग 6 ला पण किती गुणायचं? 210. 6 गुणिले 210, 21 126, त्याच्यावरती 1 0 किती आलं? 1260. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती आली? पर्याय क्रमांक 3. समजलं? जायचं पुढे. 6व्या प्रश्नात काय दिलं बघा. एक वस्तू 1344 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/7 पट तोटा होतो. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? काय दिलंय बघा इथं. एक वस्तू 1344 रुपयाला विकल्याने खरेदी किमतीच्या 1/7 पट तोटा होतो. तर तोटा कसा मिळवणार? तोटा बरोबर खरेदीची किमतीची किती पट करणार? 1/7 पट करणार. परंतु दिले काय तुम्हाला? विक्रीची किंमत आणि विचारले काय? खरेदीची किंमत. काय करायचं बघा. खरेदीची किंमत इकडे गुणा करा, तिकडे नंतर भाग करा. तोटा भागिले खरेदी किंमत बरोबर किती आलं? 1/7. म्हणजेच तोट्याचं खरेदी किमती बरोबर गुणोत्तर आलं किती? 1/7. 7 भाग खरेदी असताना 1 भाग काय होतं? तोटा होतो. परंतु आपल्याला दिलंय काय? विक्रीची किंमत आणि विचारलंय काय? खरेदीची किंमत. ह्याच्यावरून आपण काय करून घ्यायचं? विक्रीच्या किमतीचे भाग काढून घ्यायचे. बघा 7 भाग खरेदी असताना 1 भाग तोटा झालाय. म्हणजेच विक्रीची किंमत कशी काढणार? खरेदीच्या किमतीतून तोटा वजा करणार. 7तून 1 गेलं किती आलं? 6, बरोबर ना. जेवढा तोटा होतो तो खरेदी किमतीतून काय करणार आपण? वजा करणार. 7 भाग खरेदी असताना 1 भाग तोटा आहे. तर 1 भाग 7तून गेला तर विक्रीची किंमत किती आहे? 6 भाग. 6 भाग विक्रीची किंमत असताना खरेदीची किंमत किती आहे? 7 भाग आहे. तर विक्रीची किंमत ओरिजिनल किती आहे? 1344. तर ओरिजिनल खरेदीची किंमत किती मानली? x मानली. 6 1 6, 6 2 12. 13तून 12 गेलं किती राहिलं? 1. 1 वरती घेतलं 4 किती झालं? 14. 6 2 12. 14 मधून 12 गेलं 2, त्याच्यावरती घेतलं 4 किती झालं? 24. 6 चोक 24. x गुणिले 1 किती आलं? x. 7 गुणिले 224. हां 7 चोक 28. 8 हातचे 2, 7 2 14 2 16. 6 हातचे 1, 7 2 14 1 15. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती आहे? 1568 रुपये. पर्याय क्रमांक 1. समजलं? नक्की.